जळगाव या ठिकाणी 7 दिवसापासून जो भयानक थरार चालू आहे, एक आपली हिंदू मुलगी, एक दाढीवाला बोकड जो बिना आंघोळीचा, तो हरामखोर आपल्या हिंदू मुलीला घेऊन पळून जातो. त्याला काय वाटलं आम्ही तुला सोडू का? हरामखोरा, तुझ्या तुकडे करून टाकू. आम्ही काही शंड वाटलो काय? अरे दादा, तू अफजल खानची औलाद आहे ना, तर छत्रपतींची औलाद आम्ही आहेत. 7 दिवसापासून या घारगावमध्ये आम्ही सगळी माहिती घेतली. इथं किती जिहादी राहतात, काय करतात, हिंदूंमध्ये राहतात आणि आपल्या आया बहिणी पळवण्याचं षडयंत्र आखतात. अरे तुम्हाला सांगतोय स्टेजवरून, आमचं 5 वर्षाचं पोरग जरी मुतलं ना, आता वाहून जाशान. हे हिंदू बसलेले आहेत, हे कुठल्या जातीपातीत नाही, हे सगळे हिंदू आहेत. ज्या वेळेस पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो त्यावेळेस बघितलं, ती मुलगी, तिचं वशीकरण केलेलं होतं. ती तिच्या आई बापाला, तिच्या मम्मीला ओळखायला तयार नव्हती. आई बेशुद्ध पडली आहे. मुलीला सांगितलं जातं, बाई तुझी आई बेशुद्ध पडलेली आहे. मुलगी म्हणते मला तिच्याशी घेणं नाही, मी तिला ओळखत नाही. हे कधी होतं तर तिचा पूर्णपणे ब्रेन वॉश केलेला आहे. तिला पाणी दिलं जातं तर ती म्हणते मैं तुम्हारे भगवान का पानी नहीं पीऊंगी, आज से मैं मुसलमान हूं. त्या मुलीला आपल्याला बाहेर काढायचंय. पूर्ण ब्रेन वॉश आहे. तिच्या हाताला, तिच्या कमरेला गंडे दोऱ्या बांधलेले आहेत. त्यासाठी आपल्याला पोलीस प्रशासनाने फार मदत केली आहे, त्यांचाही कौतुक मी करतो. पण ही घटना घडली असता, पण तो जिहादी होता, तो घाबरायलाही तयार नाही. किती भयानक असेल बघा. हातात हात घालून बसलेले आहेत. यात मुलीचा दोष नाहीये, पूर्ण ब्रेन वॉश आहे. त्या मुलाला कुठून फंडिंग होती, त्याच्या सोबत कोण कोण आहेत, याचा छडा तर पोलीस लावणारच आहेत. या घारगावमध्ये जी गँग पसरली ती वायसी गँग जो असेल, कोण हा चौगुले, मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, हा चौगुले इथं मार्च जो दाखवतोय ना, त्याला सुद्धा हा हिंदू, त्यालाही माझा मेसेज आहे. अरे तू गांजाच्या तस्करी करतो आणि आमच्या भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाला जेलमध्ये टाकतो, हे अजिबात चालून देणार नाही. गावठी कट्ट्या घेऊन येतात, हे वायसी गँग गावठी कट्ट्या घेऊन येते. त्यांना एक सांगतो, माझ्या पोलीस बांधवाकडे पण कट्टा आहे, तुमच्या कांडीत वळा घालतील ते. अनेक दिवस आम्ही जाऊ यासाठी काम करतो. आपले काही सूर्याची पिसाळ त्यांना मिळतात, त्यांना फोन करतात, त्यांना मुली पळून लावण्यासाठी मदत करतात. हे पहिले मारले पाहिजे. ते आपल्यातले कुत्रे शोधा. आम्ही माहिती घेतली, या मुलीच्या 2 मैत्रिणी सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्या मुली कोण आहेत त्याचा तपास आम्ही करूच. या आपल्या महिलांनी थोडस आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला म्हणलं जातं का सर्व धर्म समभाव, तो मुसलमान तसा नाहीये. अरे बाबा, आपली पोरगी गेल्यावर मग कळतं का तो मुसलमान कसा आहे. ही सगळी हिरवळ आहे, ही अरबची पैदास आहे. आता हा कोण चौगुले, याचा आडनाव काय आहे? मराठीचे. याचे पूर्वज कोण आहेत? हिंदूचे. यांनी हिंदू होऊन घ्यावं. तुम्ही आमची एक मुलगी नेशाल तर आमचे हिंदू तरुण 10 मुली आणतील. आमचे हँडसम पोर आहेत, सगळे आंघोळ करतात. तुमच्यासारखे बिना आंघोळीचे नाही आहेत दादा. जे हिंदू तरुण त्यांच्या मुली आणतील, त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था आमची संघटना करेल, काळजी करू नका. हम दो हमारे दो हिंदू मध्ये कायदा आहे, त्यांच्यामध्ये 17 डुकरासारखे पिल्ल काढण्याची प्रथा आपल्यात नाही. त्यावेळेस त्या मुलींची काळजी आम्ही घेणारच आहेत. आमच्यामध्ये फक्त एकच महिला असते बायको म्हणून, त्यांच्यामध्ये 1760 बायका असतात.
अशा पद्धतीने संगमनेरमध्ये अशा भरपूर घटना घडल्या. त्याही वेळेस वाकचौरे साहेब त्यावेळेस नवीनच आले होते. जोरवा नाका या ठिकाणी महिला उभ्या राहायच्या तर त्यांच्या कमरेला चिमट्या घेतल्या जायचे. रिक्षामध्ये ज्या वेळेस बसायच्या महिला, रिक्षा ड्रायव्हर त्यांच्या कमरेला कोपरा मारायचा, त्याच्या छातीला कोपरा मारायचा. ते सगळं अतिक्रमण साफ केलं, त्याबद्दल मी वाकचौरे साहेबांचं अभिनंदन करतो. या संगमनेर शहरामध्ये या बोकड्यांची वळवळ आम्ही बंद केलेली आहे. मी विनंती करतो या गावकऱ्यांना का त्यांनी या धारगाव मध्ये यांची वळवळ बंद करा, नाहीतर आपल्या मुली एक एक अशा त्यांच्या पाठीमागे जातील. बसा मग. मोर्चे हे काढून उपयोग होत नाही. यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकणे महत्वाचं. यांच्या दुकानात जाऊच नका ना. आपल्या जीवावर जगणार, आपल्या जीवावर पैसा कमावणार, आपलीच मारून जाणार, हे चालून देणार नाही. एक ठाकर समाजाचा पोरगा आहे, इथला कोण अय्याज पठाण आहे. मी प्रशासनाला सांगतो, तो गांजा तस्कर आहे. त्या मुलाने ओडिसाला तो ठाकर, आपला हिंदू ठाकर समाजाचा पोराला घेऊन गेला. 150 किलोचा गांजा तिथं विकत घेतला. त्या मुलाच्या बोकांडी मारून पळून आला. तर मुलगा ओडिसाला अटक आहे. अशा बऱ्याच हिंदू तरुणांना यांनी गांजा तस्करी असेल, गावठी कट्टे असतील, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. जर याचा शोध घेतला नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल. अशा तऱ्हेने ही मुलगी तर आपल्याकडे आणायचीच आहे. पण हा जो कोण तांबोळी आहे, याच्या दुकानामध्ये 4 पेढे नाहीयेत, याला स्वतःचं घर नाहीये, याला स्वतःची घालायला अंडरपॅन्ट नाहीये. हा आपल्या हिंदूच्या मुली पळून न्यायची एवढी हिंमत दाखवतो. अरे याला कुठंतरी अशा हरामखोरांना ठेचायचं काम आपल्याला केलं पाहिजे. हा जो हिंदुस्थान आहे हा हिंदूंचा आहे. हे अरबवरून उंटाचं मूत पिणारी अवलाद आहे इथं आलेली आहेत. तलवारीच्या जोरावर यांनी सलवार बदलली आणि आपल्याला सांगणार, अरे मैं तो उसका खुदा का तो मग कट्टर येऊ. 10 पोरा काढायचे, म्हणायचं उसकी देणे. अरे मग तू रात्री काय करतो उसकी देणे तर मग काहीतरी हा विचित्र राक्षसी अवलादी आहेत. हिंदूंनी याच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. आणि कुठल्या आया बहिणीला कुठलाही संकट आलं तर ही हिंदुत्ववादी संघटना तुमच्या पाठीशी आहे. कधी आमच्याशी संपर्क करा. एकाही आया बहिणीच्या केसाला जरी हात लागला, एकाचे हातपाय ठेवणार नाही, एवढं आश्वासन मी तुम्हाला देतो. आणि पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो. आणि जाता जाता एकच सांगतो, हा गांजा तस्कर, हा चौगुले, याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा. नाहीतर आमच्या पद्धतीने आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये. आणि मला वाटतं घ्यायला लावणार नाही, कारण DYSP हे चांगले मिळालेले आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की इथं लँड जिहाद मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ज्या फॉरेस्टच्या जमिनी आहे त्याच्यावर अवैध अतिक्रमण काही त्यांनी केलेलं आहे असं कळलंय. तर त्यासाठी गावकऱ्यांनी एक ठराव पास करावा. जे बाहेरचे येणारे त्यांच्या अवलादी आहेत त्यांची माहिती आपण ठेवावी. गावात कोण येतं, कोण जातं, काय करतं, याचं ग्रामपंचायत मध्ये त्याची नोंदणी असावी. मला तर वाटतं त्यांचे पाहुणे रावळे येऊन देऊ नये, जे आहेत ते इथून उचकून द्यावेत, अशी विनंती मी करतो. जय जय सियाराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. पुलापर्यंत गेला, आंबीत गेला पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय जय सियाराम. साहेब, 7 तारीख ते आज हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर आता बाकी. जर आमची वैष्णवी आली नाही
तर पिक्चर उद्यापासून सुरू होईल. आणि केरला स्टोरी लांडेंची होती, आता केरला स्टोरी हिंदूंची होईल, हे स्पष्ट सांगतो. 4 गाव आहेत तालुक्यात, पठार भागातील 4 गावं, आणि 4 गावांचा जर तुम्ही विचार केला तर हे 4 गावं आगेवर बसलेले. तर आग कोणती? तर ती आग लव्ह जिहादची आहे, ती आग धर्मांतराची आहे, ती आग लेट जिहादची आहे. आणि ही आग आम्ही हिंदू विझवल्याशिवाय राहणार नाही. वारंवार 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 प्रत्येक ठिकाणी जायचं, काय करायचं? सभा, मोर्चे, प्रशासनाला सहकार्य, याच्याशिवाय हिंदूंनी काही केलं नाही. पण आज मी सांगतो, पठार भागाच्या वतीने आणि संपूर्ण तालुक्याच्या हिंदूंच्या वतीने याच्यानंतर आम्ही मोर्चे काढणार नाही. आमची पोरगी जर चुकून गेली आणि कोणी पळवली, आम्ही FIR करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने तिचा बंदोबस्त लावू. वैष्णवीच्या रूपाने, वैष्णवीच्या याने तुम्हाला एक चान्स आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर आमची वैष्णवी हिंदू म्हणून आमच्या हिंदू घरात आली पाहिजे. प्रश्न इथं थांबत नाही. प्रश्न लव्ह जिहादचा सुरू कुठून होता? जेव्हा 7 तारखेपासून आम्हाला ही घटना घडली ना, आम्ही ठाम म्हणून घारगावला आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला पहिले शांततेत सांगितलं की आम्हाला आमची मुलगी हवी आहे. साहेबांनी लय लाईटली घेतलं की काही झालंच नाही. गेली, सगळ्या जातात, ही पण गेली, पण नाही, ती त्या लांड्याबरोबर गेली होती आणि ब्रेन वॉश करून गेली होती. त्याचं एकमेव कारण सांगतो. गेल्या 6 दिवसात 7 दिवसात जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या बहिणीशी बोललो, वैष्णवीशी बोललो, तेव्हा तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की तिला सहज एक प्रश्न विचारला की अगं ताई, 20 वर्ष 19 वर्ष जे आईने तुला सांभाळलं, तू अचानक या पोरासाठी तुझ्या आईला का बरं सोडलं? तर ती म्हटली, मी अचानक सोडलं म्हणजे का माझं 2-4 दिवस झाले. तो अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने आपले हिंदू महिला भगिनी, हिंदू बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर त्या ठिकाणी आंबीवरून मोर्चामध्ये सामील होत असताना या ठिकाणी धर्मावर बोलायचं नाही असं मला सांगण्यात आलं. मला कळत नाही, या ठिकाणी जिहादी अवलाद आपल्या हिंदू मुलींना या ठिकाणी पळून नेते आणि आपण याच्यावर बोलायचं नाही, मग तो मोर्चा काढायचा कशाला असा माझ्या पुढे प्रश्न आहे. अहो, ही दहशत जर निर्माण झाली नाही तर या अवलादी हिंदू मुली आपल्या वारंवार पळून येते. या ठिकाणी खरं तर या ठिकाणी स्थानिक जो मुस्लिम, आम्ही पूर्वीपासून या समाजामध्ये राहतो, वावरतो. कुरकुंडी असेल, त्या ठिकाणी मालुंडी असेल, आंबी खालसा या परिसरातील जो पूर्वीचे मुस्लिम घारगावचे मुस्लिम बांधव असतील, त्या ठिकाणी आमच्या आया बहिणी मग चांद सेठच्या घरामध्ये आम्ही वावरलेलो आहोत. आमचे संबंध त्या कुटुंबाशी आहेत. त्या ठिकाणी कुरकुंडीच्या त्या मुस्लिम समाजाशी आम्ही दिवाळीला ते आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांच्याकडं सणासुदीला जायचो. पण अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांना सुद्धा विनंती करतो, आपण हे जे स्थानिक मुस्लिम आहेत हे चांगले आहेत, परंतु आपण आपल्या मुली पुणे, भिवंडी, मुंबई या ठिकाणी देता आणि त्या मुली पुन्हा 1 वर्षामध्ये आपल्या घरी येतात. हा इतिहास आहे, तपासून पहा. मी अनेक उदाहरण देईल. आणि मग ते जावई इकडे येतात, त्यांचे नातेवाईक इकडे येतात आणि खेदानं मला सांगावंसं वाटतं की आपण मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी त्यांना आधार कार्ड देतो, ग्रामपंचायतमध्ये रेशन कार्ड देतो आणि त्यांना मतदानाचा अधिकार देतो. तुम्ही तपासून पहा, आज जे गुन्हेगार आहेत ना हे इथले स्थानिक नाहीत. आणि म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना, सर्व सरपंचांना सांगेल, या ठिकाणी आपण याच्या पुढे अतिशय जबाबदारीने वागलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा दाखला आणि सर्वात महत्वाची म्हणजे हिंदू बांधव त्या ठिकाणी आपल्या जमिनी जास्त मोबदला जरी मिळाला तर मुस्लिम समाजाला विकतात, हे यापुढे थांबलं पाहिजे.
आणि ते सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, कुठलाही व्यवहार बाहेरच्या लोकांशी करू नये. आपल्या गावात भरपूर श्रीमंत लोक आहेत, त्या ठिकाणी ही बाहेरची अवलाद जर आली तर यापुढे सुद्धा या घटना घडल्याशिवाय राहणार नाही, मी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एकबोटे साहेब, मला आठवते 30 वर्षापूर्वी जवळे बाळेश्वर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गोशाळा सुरू केली होती. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आपण शिवाजीनगरला जे काम करतात त्याचप्रमाणे आम्ही या पठार भागामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी गोहत्या बंदी आणि अशा चळवळीमध्ये काम करतो. 25 वर्षापूर्वी त्या ठिकाणी दिल्लीवरून एक मुस्लिम समाजाचा बोटा येथे माणूस आला. त्यांनी त्या ठिकाणी गायी डांबून ठेवल्या आणि कत्तलीला घेऊन जात असताना आम्ही स्वतः खंडू जाधव वगैरे सगळे बोट्याचे कार्यकर्ते आम्ही त्याला इतका ठोकला जागेवर ठोकला. त्याच्यानंतर कोणत्याही अवलादी या ठिकाणी निर्माण झाल्या नाही. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो, पोलीस खात्याला मी आव्हान देतो की आपण सुद्धा या घटनांना जबाबदार आहात. याचं कारण अवैध धंदे या ठिकाणी पठार भागात माजलेले आहेत. अवैध धंदे या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात माजलेले आहेत आणि हे धंदे करणारी ही लोक आहेत आणि याच्यातून आपले हिंदू मुलं सुद्धा त्या ठिकाणी ओढली गेलेली आहेत. मी सर्व हिंदू बापांना त्यांच्या कुटुंबियांना सांगतो की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे करणार नाही मुलं, यासाठी काळजी घेतली पाहिजे. मी खेडकर साहेबांना विनंती करेल, खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक अवैध धंदे, अनेक प्रकारचे धंदे चालू आहेत. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना मी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. हा घारगाव पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे. या ठिकाणी आमच्या आया बहिणी जर त्या ठिकाणी केस घेऊन गेल्या तर NC देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. अतिशय खेदाची बाब, NC देण्यासाठी 2 दिवस आणि कुठली NC साहेबांना विचारल्याशिवाय दिली जात नाही. आणि यामुळं त्या ठिकाणी हे सगळे हप्ते देऊन धंदे चालू आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. आणि यामुळे या अवलादी बोकळलेल्या आहेत, हे ध्यानात ठेवा. हे संपूर्ण आजचा दिवस आक्रोश मोर्चा हे नाही तर आपण कायम संघटित होऊन या अवलादी ठेसल्या पाहिजे. या भूमिकेशी मी आहे. यापूर्वी आम्ही ठेसलेल्या आणि इथून पुढे ठेसणार आहोत. म्हणून मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जबाब घेण्यासाठी त्यांना वेगवेगळा जबाब घेण्यासाठी प्रयत्न केला, पण तिचा ब्रेन वॉश अशा प्रकारे केलेला होता, या पद्धतीचा ब्रेन वॉश केलेला होता तर ती म्हणायची या पोराला सोडून मी माझा जबाब तुम्हाला देणार नाही. CCTV कॅमेऱ्याच्या कार्यकक्षेतच तुम्हाला मी जबाब देईन. इथपर्यंत 4 दिवसात, मागच्या 3-4 दिवसात, 7 दिवसात तिची ट्रेनिंग केलेली होती. तिला सगळं समजून सांगण्यात आलेलं होतं. तिचं नाव त्यांनी चेंज केलं, तिचं धर्मांतर त्यांनी केलं त्यावेळेस. पण त्यावेळेस जेव्हा आपण बघतो त्याच्यानंतर तिचा भाऊ, तिची वहिनी, आई, चुलती जेव्हा सगळे तिथं आले, तेव्हाच त्यांनी त्या मुलीशी बोलायचा प्रयत्न केला. त्यावेळेस ती मुलगी स्पष्टपणे नकार देते, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये, मला तुमच्याशी काही घेणं नाहीये. एवढा लहानचा भाऊ, एवढा लहान, रडत होता, ताई माझ्याशी बोल. ताई तो हात मारत होता, पण त्या मुलीचा या लांडांनी दगड करून टाकलाय. दगडावानी तिथं बसवलं होती, ती आईला चक्कर आली, ती खाली पडली. प्रयत्न केले, डॉक्टरांना बोलवलं तरी ते शुद्धीवर येत नव्हत्या. तिथं उपस्थित असताना रोहिणीताई यांनी त्या मुलीला विनंती केली, इथपर्यंत बोलल्या की शेवटचं दर्शन करून घे, आपल्या माय माऊलीचं शेवटचं दर्शन करून घे. तरी ती मुलगी खुर्चीवर उठून बाहेर यायला तयार नव्हती. मग तुम्ही विचार करा ब्रेन वॉश काय पद्धतीचा झालेला असेल. आपण देवभोळे माणसे, आपण देवावर लई विश्वास ठेवतो. आपण कोणाच्या धर्माविरोधात, कोणाच्या देवाविरोधात आपण काहीच बोलत नाही, आपल्या मनात काहीच आणत नाही. ती पोरगी रडत असताना तिच्या वहिनीने फक्त पाण्याची बाटली दिली, तर तू पाणी पे, थोडी शांत हो. ती म्हणते तुमच्या देवाचं मला काहीच नकोय. म्हणजे यांनी काय लेवलचा त्यांना त्रास केलेला आहे, त्या पोरीला कशा प्रकारे त्यांनी बदल घडवून आणलाय तिच्यात. म्हणजे आता जसं योगेश भाऊ बोलले, गुलाबराव बोलले, तिथं आपल्याला राजांनी जे सांगितलं हा कोणत्या प्रकारे वशीकरणाचा आहे.
का तुम्ही कोणत्या गोष्टी तिला घातल्या, कोणते गंडे गोरे तिच्या हातात बांधले ते आम्हाला काही माहिती नाही. पण आमची वैष्णवी आम्हाला हिंदू म्हणूनच आमच्या गावात परत आली पाहिजे. यासाठी आम्ही सगळं संगमनेर तालुका म्हणून आम्ही प्रशासनाला सांगतोय का हिंदू म्हणूनच ती परत आली पाहिजे. तुम्ही तिथं त्यांचे सर्टिफिकेट घ्या, त्यांचे धर्मांतर करा, तर काही करा, कोणत्याही प्रकारचे कागदपत्र करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. त्या घरच्यांची अवस्था मी बघितलीये. त्या रूम मध्ये त्या विनवणी करताना त्यांच्या घरच्या महिलांना मी बघितलंय, तिच्या भावाला मी बघितलंय. तिच्या पायावर, त्या मुलीच्या पायावर तिचा मोठा भाऊ डोक्यात ठेवून रडत होता का तू परत ये, तुला काय लागतंय मी देतोय, तुला काय शिक्षण करायचं मी करून देतोय. ती म्हणती मला शिक्षण करायचं नाही, मला तू नकोय, मला घर नकोय, मला फक्त ह्यो पोऱ्या हवाय. त्या पोऱ्यामध्ये अशी काय जादू केलीये. अरे आपल्या इथं आपल्या गाईचा गोठा त्या जिहाद्याच्या राहता घरापेक्षा मोठा आहे, तरी अशी काय जादू केली का ती म्हणती मी परत घरी येणार नाही. या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि त्या परिवाराच्या बरोबर आपण त्यांच्या बरोबर तिथं उभं राहिलं पाहिजे. आपण गावातल्या कट्ट्यांवर बसून त्यांचे टिंगल मस्करी नाही केलं पाहिजे. का त्याची पोरगी गेली, आज पाय कशी चिरली, त्याची नाही जिरली, आपली जिरली, आपली हिंदू म्हणून जिरली, हे लक्षात राहू द्या. मग त्या परिवाराच्या बरोबर या काळात आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायचंय. मी फक्त एवढंच बोलतोय, त्यांच्या बरोबर एकत्र उभं राहायचंय. त्या माऊलीला सपोर्ट करायचं आपलं काम आहे. वैष्णवी परत येणार म्हणजे येणार आहे. जय जय श्रीराम. आज मी गजू गोडके धर्मजागरण संस्था, लवजियात संघर्ष समिती, गोरक्षण, लँड जिहाद यावर आम्ही काम करत असतो. राहिला नाशिकला आहे. घर परिवार सर्व सोडून दिलेला आहे. या ठिकाणी अनेक वक्त्यांचे भाषण ऐकले. अतिशय भयावह परिस्थिती आहे. अतिशय बेंबीच्या देठापासून बोलत होते. आम्हाला सांगितलं जातं ज्या ज्या ठिकाणी अर्ध्या रात्री जावं लागतं, मुलींना आणावं लागतं. अनेक दलित मुली आम्ही आणल्या, अनेक दलित मुली आणल्या. आणि खरं तर पाहिलं तर हे जर टार्गेट आहे का जास्तीत जास्त दलित मुलींना हे टार्गेट करतात. या ठिकाणी मी आपल्या समोर एक सांगतो का नितेशजी राणे असतील, आम्ही कुठल्या पक्षाचं काम करत नाही, आम्ही फक्त हिंदुत्वावरती काम करत असतो. तर या ठिकाणी सांगतो का आपल्याला आता हे मोर्चे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं, सियावर रामचंद्र की जय म्हणणं, हे जरी आपण म्हणत असलो, परंतु आपल्याला रस्त्यावर उतरून या भांडगुळाला मारलं पाहिजे, खऱ्या अर्थाने ही भूमिका ठेवली पाहिजे. या ठिकाणी मी केव्हाच पाहत आहे का पोलिसांनी आपल्याला फार सहकार्य केलं. निश्चितच पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं असेल, परंतु पोलिसांची एक भूमिका असते का प्रशासन म्हणजे काय, तर प्रशासनाला दोन्ही पार्ट्यांमध्ये दंगल घडू नये. परंतु आमची बहीण, आमची आई, आमच्या वहिनी असेल, आमची चुलती असेल, यांच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहायचं आणि आपण पोलिसांकडे तक्रार करायला जायची. आपल्याला आता तक्रार करून चालणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, हनुमानाची गदा आणि श्रीरामाचा धनुष्यबाण हा खरोखर आपल्या घरात आपल्याला ठेवला पाहिजे. आताच मुलींबद्दल सांगितलं गेलं का आपल्या मुली चुकतात, परंतु मला सुद्धा 4 बहिणी आहेत, 15 पुतणी आहे. काय मुली चुकतात? अहो, त्या मुलींचं वय 14, 15, 16 असतं. त्या वयामध्ये मुलगा असो मुलगी असो, परंतु
अहो हे भांडगुळ फक्त आपल्या मुलींकडे एक प्लॅन पूर्वक सर्व करत असतात। ही जो घटना ऐकली, ही घटना ऐकलेली नुसतं प्रेम प्रकरण नाहीये। आम्ही धर्म परिवर्तनासाठी सरकारला कित्येक वेळा आवाहन केलं, लव्ह जिहाद बद्दल आम्ही आवाहन केलं, गोरक्षणाबद्दल आवाहन केलं, परंतु तेवढ्यावर थांबलं नाही म्हणून खोटीमध्ये 2 खून करण्यात आले। ज्यांचे खून झाले त्याचे खाटीक होते, त्या खाटकांचे 15 दिवसाला खून पडले। त्या मुलांना 3 महिन्यामध्ये आम्ही सोडून आणलं। निश्चित त्याचा गर्व आम्हाला आहे। अहो ज्या भांडगुळांचे खून झाले, तुम्ही आमच्या माताला मारणार, आमच्या आईला मारणार, तिच्या तुकडे करणार आणि गाडीमध्ये घेऊन दुसरीकडे विकायला जाणार। मॉब लिंचिंग मध्ये त्यांना मारण्यात आलं। या ठिकाणी मी गजगोडके भाषण करायला आलेलो नाही। माझ्यावरती मर्डरच्या 3 केसेस आहे। मी निश्चित सांगतो का माझ्यानंतर माझा मुलगा तो छत्रपती घरामध्ये जन्माला आला पाहिजे। तुमच्या मुलांना सुद्धा हे सांगा, ताई तुमच्या मुलांना सुद्धा हे शिकवा का कुठं तरी कोणाची मुलगी असो, कोणाची पण बहीण असो, तिला वाचवायचं, तिला त्या मुलांना शिकवा। आपल्याला नुसता मोर्चा काढून गर्दी करत चालणार नाही। मी निश्चित सांगतो का तुम्हाला मुलींना सांगतो का आपल्याकडे काही ना काही वस्तू आपल्या खिशामध्ये ठेवलीच पाहिजे। अहो तो मुस्लिम मुलगा येतोय, तुमची मुलगी पळून येतोय, तिचं धर्म परिवर्तन करतोय आणि आपण मोर्चा काढतोय। असा मोर्चा काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगतो का आता मोर्चा काढून होणार नाही। मी सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो का आजपर्यंत लव्ह जिहादवरती कायदा करत नाही, गोरक्षणावर कायदा करत नाही, लँड जिहादवरती कायदा करत नाही। आणि निश्चित या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो का आपली ताकद आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हा दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे। हे न करता आपण आपल्या घरामध्ये छत्रपती कसा जन्माला येईल। निश्चित कोरोना काळामध्ये आपण भरपूर वाईट पाहिलं, तरुण मुलं गेले, घरातले कित्येक व्यक्ती गेले। अरे मग असं जर का मरण्यापेक्षा जर का आपला मुलगा छत्रपतींच्या विचारांनी जर का त्याला काही झालं, तो जेलला जरी गेला तरी त्याला आम्ही सोडवण्याची आमच्यामध्ये धमक आहे, आमच्यामध्ये ताकद आहे। आताच भाऊनी सांगितलं का तुम्ही मुस्लिम मुलींना घेऊन या, आम्ही तुम्हाला सांभाळतो। तर निश्चित ह्या मुलीला तुम्ही जर का त्या मुलांनी नेला असेल तर खरोखर आपल्या मुलांनी सुद्धा आता मागे राहू नये। निश्चित कुठल्याही प्रकारच्या केसेस असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या टायमाला आम्ही पाहू का प्रशासन काय करतं। दरवेळेस आपण प्रशासनाकडे जातो, प्रशासनाला सांगत असतो का आम्हाला मदत करा, पण प्रशासन सुद्धा कायद्याच्या पुढे काय जाणार आहे। परंतु हे धर्म परिवर्तन जे झालं हे निश्चित ठरून झालेलं आहे। तुम्ही प्रेम करतात हा वेगळा भाग आहे, परंतु धर्म परिवर्तन करत असताना हा प्लॅन पूर्वक इतिहास आहे। नाशिकला सुद्धा एक घटना घडली, त्या मुलीचं धर्म परिवर्तन केलं। यांनी तर पहा गॅजेट सुद्धा मी ऐकलं इथं का यांनी गॅजेट मध्ये सुद्धा हा प्रयत्न केला, म्हणजे त्या मुलीला किती तिचं ब्रेन वॉश करण्यात आलं। आणि निश्चित आपल्या मुलींना सांगा, 10च्या ग्रुपनी जर का मुली असल्या आणि एखाद्या मुसलमानांनी जर का नाव घेतलं तर त्याला गोडीत बोलवा आणि त्याला कुत्र्यासारखा मारा। त्या टायमाला खऱ्या अर्थाने हे घाबरतील। अरे मुलं तर मारणारच रे, परंतु मुलींनी सुद्धा ही जर का भूमिका घेतली, एखाद्या मुसलमानाने एखादा हिंदू त्याच्याबरोबर राहतो आणि जर का एखाद्या मुलीचं नाव घेतलं आणि त्या मुलीने जर का त्याला कुत्र्यासारखं मारलं, मग त्याला पोलीस स्टेशनला ओढत न्या, कुठला PI असेल, कोण CP असेल, आणि जर त्यांनी जर का मदत नाही केली तर निश्चित हा गजगोडकर सांगतो का त्यांची आम्ही बदली केल्याशिवाय राहणार नाही। तेवढी धमक, तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे। आणि आपण प्रशासनाला सांगतो का या ठिकाणी आपण जरी मदत केलेली असेल, परंतु या ठिकाणी असलेले 2 नंबर धंदे असतील, अनेक विषयावरती आहे, परंतु यानंतर आपण निश्चित यामध्ये लक्ष द्याल एवढं मी आपल्याला सांगतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हिंदू धर्म की, हर 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 हर, सियावर रामचंद्र भगवान की, जिजाऊ माँसाहेब की, आईला देवी होळकर की, झाशीची राणी माता की, सावित्री माते की. इथे जमलेले माझे सर्व तमाम हिंदू बांधव तसेच माझ्या माता, आज आपण सर्व इथे ज्या गोष्टीचा निषाद करण्यासाठी उपस्थित आहात, तसेच सर्व माझे पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे माझे सर्व पोलीस बांधव भगिनी, आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली सर्वांची हिंदू एकजूट अशी कायम राहिली पाहिजे ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून करते. कारण आपला हिंदू एक नसल्यामुळे ह्या असे जिहादी डोकेवर करतात आणि याला कारणीभूत फक्त आपले हिंदूच आहे. ह्या अशा नास्तिक जिहादींना आपले हिंदूच सपोर्ट करतात. कारण आमच्यासारखे कीर्तनकार वारकरी जर ह्या लोकांचा जर काळा बाजार पुढे आणण्याचा प्रयत्न जर केला तर आपले हिंदूच आम्हाला विरोध करतात. अरे तुम्ही कीर्तन करा, तुम्ही टाळ कुटा, अरे असली भाषा आहे का? अरे हिंदू म्हणून गांडून तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे इतके शंट झालात तुम्ही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. अरे तुमचं रक्त नाचलंय का? अरे हिंदू म्हणून खाली माना घालून चालता आणि भर रस्त्यामध्ये आपल्या पोरी जिहाद भर दिवसा घेऊन जातात. अरे कुठं झोपला रे माझा हिंदू बांधव? अरे ज्या माय माऊलीसाठी लढणारा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कुठे हरवला रे? अरे सांगा ना. अरे तुमची मध्ये हिरावळ का पैदा झाली रे? आज भगवा झेंडा सोडून हिरवे झेंडे, हिरवा गुलाल, अरे का नाचलं रे तुमचं रक्त माझ्या दादांनो? अरे तुमच्यातला हिंदू झोपला रे? अरे तुमची पैदास भेसळ झाली का रे? अरे माझ्या बोलण्याचा राग येईल. अरे त्या राजकारण्यांनी तुम्हाला फक्त एक वडापावने एक चपटी दिली, त्याच्यावर तुम्ही 21 वर्षाचं कार्ट वड्याला हिंडताय आणि बापाला घरातून बाहेर काढून मारताय. अरे ही आपली संस्कृती नाही रे. अरे काही औलादी बघा, 5 वर्षाचं पोरग महिनाभर काय करतय? नमाज पाडून उपवास धरतय आणि आपलं 21 वर्षाचं कार्ट दारोदार हिंडतय, हॅप्पी वाढवतय. अरे आई बाप्पाला शिव्या देताय, पुढाऱ्या मागे हिंडतय. अरे सुधरा, कुठेतरी आता तरी जाग येऊ द्या रे तुम्हा. अरे सुधरा, अजून दिवस लांब आहे, अजून जाग आली पाहिजे. अरे आज एक पोरगी नेली रे तुमची, आज एक बहीण गेली रे तुमची, पण उद्या तुम्ही जर नाही जागे झाले, असेच जर झोपले, अरे तुमचं रक्त जर नाही ना तापलं, भर दिवसात तुमची बहीण, अरे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अरे फक्त जहागिरी देऊन तुमच्या माता भगिनी भर दिवसा घरातून वडल्या जात होता फक्त जहागिरीसाठी, त्या पद्धतीने तुम्हाला फक्त लालूच दाखवून तुमच्या आया बहिणी रस्त्यावर वडल्या जातील. अरे सावध व्हा आणि आपला धर्म ओळखा, आपलं कर्म ओळखा, आपली जात ओळखा. लक्षात ठेवा. अरे त्यांच्या संघटना काय करताय? अरे त्यांच्या पोरांना शिक्षण देताय कुठलं? हिंदूंच्या पोरी फसवा रे. अरे हिंदूंच्या पोरींना प्रेमाचं जाळं टाका रे. अरे त्यांना पगार देऊन ते पोरं तयार केले जातात, मशिनरी तयार केल्या जातात. आपल्या पोरी प्रेमाच्या जाळ्यात फसवून वेश्या व्यवसायाला बसवल्या जातात. आपल्या लेकीच्या जीवावर पैसा कमवून ते लोक पोरं पोसवतात आणि आपले मात्र एक वडापाव आणि अर्धी चपटीवर जगतात. बघा कुठं आहे आपण, का झोप? अरे हे महान राष्ट्र आहे. महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ही माझ्या संतांच्या पदप्रशाने पावन झालेली भूमी आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने धावून निघाली ही महाराष्ट्राची भूमी आहे. अरे माझ्या शेतकरी बापाच्या, कष्टकरी
तरी बापाच्या मातेच्या घामाने न्हावून निघालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे. आणि ही हिरवी पिल्लावळ कुठून जन्माला आली रे? अरे कोणी आणली रे हे जरा ओळखा. अरे मतासाठी कुठेतरी लाचारी करून तोंड घालू नका. अरे आपल्या लेकी बाळी सुरक्षित कशा राहतील, आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देता येतील एवढं जाणारे दादा. नाहीतर एक दिवस तुमची सुद्धा सुनता झाल्याशिवाय राहणार नाही. अगं माता भगिनींनो, तुमच्या कपाळाला राहणार नाही कुपू, देवाच्या मंदिरावर राहणार नाही कळस. आणि बाबांनो, जर नाही सावध झाले ना तर एक दिवस तुम्हाला बाटवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता तरी सावध व्हा. आपलं कर्म का, आपला धर्म का. कारण हे महान राष्ट्र, अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस हीच आहे माझ्या महाराष्ट्राची ओळख. कपाळाला कुंकू आणि डोक्यावर पदर हीच आहे माझ्या सौभाग्याची ओळख. सांडलेलं रक्त सुद्धा दिसणार नाही काळोख. छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी, अरे पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी आहोत आम्ही. हीच आमची ओळख, हीच आमची ओळख, हीच आमची ओळख. म्हणून दादांनो, आज हिंदू म्हणून आपल्या मातेच्या कपाळाला कुंकू दिसत नाही, डोक्यावर पदर दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तरणी ताठी पोरगी आपली वयात आली आणि बाप त्या पोरीला आपरे चिपडे कपडे घेतोय. बापाला लाज वाटत नाहीये. अरे दांड्या मांड्या उघड्या करून पोरगी डीजे पुढे नाचते बजाव आणि कोणीतरी टाळ्या वाजवतय रे. अरे आपली लेक अशी उघड्यावर नाचण्यासाठी नाहीये. अरे जिजाऊच्या लेकी आम्ही जशी तलवारीची धार, आम्ही जिजाऊच्या लेकी जशी तलवारीची धार करू वाईट विकारावरती वार, झाडू संतांचे मार्ग, अडराने भरलं जग, अडराने भरलं जग. इथंच बोलून माझे 2 शब्द संपवते, टाइम फार कमी आहे.